नमस्कार मित्रांनो, तुमचं माझ्या यूट्यूब चॅनेलमध्ये स्वागत आहे. व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओचं टायटल पाहू शकता, राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत या 3 प्रलंबित मागण्यांवर निर्णयाची अपेक्षा. जाणून घ्या सविस्तर काय आहे पाहू आपण. राज्य कर्मचाऱ्यांच्या बाबतीत अनेक मागणी बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित आहेत. सदर मागण्या पूर्ण व्हावेत म्हणून कर्मचारी संघटनामार्फत वारंवार राज्य सरकारकडे पाठपुरावा करीत आहेत. प्रलंबित असणाऱ्या मागण्या नेमक्या कोणत्या आहेत याबाबतचा संक्षिप्त आढावा पुढील प्रमाणे जाणून घेऊयात. निवृत्त वेतन. राज्य कर्मचाऱ्यांना जुनी पेन्शन योजना बंद करून NPS पेन्शन प्रणाली सुरू करण्यात आलेली आहे. सदर NPS प्रणालीस विरोध झाल्यानंतर आता राज्य सरकारी मार्फत सुधारित NPS पेन्शन प्रणाली अथवा केंद्र सरकारची UPS पेन्शन प्रणालीपैकी एक पेन्शन योजनेची निवड करण्याचा निर्णय उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. केंद्र सरकारची UPS व राज्य सरकारची सुधारित राष्ट्रीय पेन्शन योजनेमध्ये देखील ओल्ड पेन्शन प्रमाणे लाभ मिळणार नाहीत. यामुळे राज्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांकडून जुनी पेन्शन योजना चीच मागणी केली जात आहे. सेवानिवृत्ती वय. देशामध्ये निवृत्तीचे वयाचा विचार केला असता केंद्र सरकारसह तब्बल 24 घटक राज्य सरकारने सेवानिवृत्तीचे वय हे 60 वर्ष करण्यात आले आहेत. राज्यामध्ये गट अ ते गट क संवर्गातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे 58 वर्ष आहे, तर गट ड मधील कर्मचाऱ्यांचे निवृत्तीचे वय हे 60 वर्ष इतके आहे. वरील गट अ ते क संवर्गातील अधिकारी कर्मचाऱ्यांचे वय हे केंद्र व इतर राज्य सरकारप्रमाणे 60 वर्षे करण्याची मागणी होत आहे. सुधारित वेतन श्रेणी. 7व्या वेतन आयोगामध्ये असणाऱ्या वेतन त्रुटीचा अभ्यास करून सुधारित वेतन श्रेणी लागू करण्यासाठी राज्य सरकारमार्फत खुलर समिती स्थापन करण्यात आलेली होती. सदर समितीने केवळ 105 पदांचा सुधारित वेतन श्रेणी लागू करण्याची शिफारस करण्यात आली आहे, तर उर्वरित 337 संवर्गातील पदांना यामध्ये न्याय मिळाला नसल्याने सदर पदांच्या वेतन त्रुटीचा पुनर्विचार करण्याची मागणी कर्मचाऱ्यांकडून होत आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया पुढील व्हिडिओत. धन्यवाद.